इथं माझे 4 ते 5 ब्लाउज शिवून झालेले आहेत आणि ही 4 ते 5 हे एकाच कस्टमरचे ब्लाउज आहेत. तर मी दाखवते तुम्हाला कसे शिवल्यात ते. तर संपूर्ण व्हिडिओ पहा. तर हे बोटनिक पंचकोनी गळा आहे आणि दोरी लटकन लावले, त्याला लेस लावलेली आहे गळ्याला, पहा तुम्हाला दिसते. तर हे आहेत आपले. त्याच्यानंतर हे आपले ब्लाऊज आहेत आपले वटपौर्णिमाची ही ब्लाऊज आहे. तर ट्रेंडिंगमध्ये जे स्लीव चालले आहेत ते काठापदराच्या साडीमधले सर्व ब्लाऊज आहेत. तर एक एक करून तुम्हाला दाखवते, पहा. तर ब्लाऊज वगैरे तुम्हाला कसे वाटले, कशी फिनिशिंग वाटली ते नक्कीच कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर परत एकदा हे मी ब्लाऊज दाखवते तुम्हाला, पहा. तर हे सगळे काठापदराच्या साडीमधले येतं. फिनिशिंग पाहू शकताय ब्लाऊजची. तर खूप धावपळ चाललेली आहे. तर हे साध्या साडीमधले येतं डिलिव्हरीसाठी. त्याच्यानंतर एका कस्टमरचे आपल्याकडे 2-3 ब्लाऊज आले. तर मी त्याच्यामधले आता हे घेतले शिवायला, कारण त्यांना पण गावी जायचं होतं. अर्जंट शिवायला सांगितलं की मला आधी 2 दिवसात मला शिवून द्या. मग मी आता इथं घेतले. तर संपूर्ण झालेला आहे शिवून. माझी इथं स्लीव जोडून घेते मी फायनली. तर अशा पद्धतीची माझी पण धावपळ चाललेली आहे. व्हिडिओ पण टाकायला वेळ नाही, मोबाईल पण चालत नाही. व्हिडिओ म्हणजे मोबाईल पूर्ण एकदम हँग होतोय, चालतच नाही. तर खूप खूप म्हणजे खूप प्रॉब्लेम चाललेला आहे सध्या, व्हिडिओ येतच नाहीत. तर काहीतरी करायला घेतलं ना ते सगळं काय आपलं होतच नाही. त्याच्यामुळं आपल्याला अडचणी येत असतात, वारंवार अडचणी येत असतात कशाच्या तर कशाच्या. तर पहा, इथं ब्लाऊज त्यांना तयार करून द्यायचं आहे. तर हे अशा पद्धतीची आपली धावपळ चाललेली आहे आणि अशा पद्धतीत धावपळीत कामात बिझी राहायचं, काम करायचं ताईंनो. तर त्याच्यानंतर इथं पहा, एका कस्टमरच्या आपल्याकडे 2 साड्या लगेच आल्यात. हे पण शिवायला घ्यायचं, ह्याच्या अस्तर फॉल आणायचे आहेत. तर खूप छान आणि मस्त पीस आहेत. चला